महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर हा भाग शेवटचा. आता हे निघाले होते घरी. त्या दोघांना म्हटलं जरा मस्त एकमेकांसंग बोला, हातात हात घाला आणि चला. बारका भाऊ पण त्यांची रील बनवत होता आणि मग काय दोघांनी एकमेकांच्या हातात हात घातला, एक दोघांकडे बघितलं आणि मस्तपैकी हसत घराकडे रवाना. मालाडला जायचं होतं. मालाड तिथनं 20 किलोमीटर होतं, त्याच्यामुळं आता भरपूर ट्रॅफिकमधनं जायचं होतं. आणि मग काय निघालो. ते बसले गाडीत आणि आपण काढले आपली हायबुसा. ते त्यांच्या गाडीत येत होते. आम्ही सगळे भावंड आणि भाचे या गाडीत होतो. आणि मग काय हायवेला आल्याच्या नंतर दिसला डबावाला. डबावाल्याचं बस स्टॉप केलं आहे त्यांनी. म्हणजे मुंबईला बघा डबावाल्याला काय किंमत आहे. आणि आपल्या इथं पुण्यात साधे बस स्टॉप आहेत, पण इथं 101 बस स्टॉप होते. त्याच्यानंतर फायनली आम्ही घरी पोचलो आणि मग परत त्यांच्या एकदा घरी एंट्री करताना एक रील बनवली. म्हणलं त्यांना आता या घरात एंट्रीच्या वेळेस आपण एक रील बनवूयात. म्हणून त्यांना म्हटलं तसंच सेम आले तसेच तुम्ही हे करा. आणि त्यात आमच्या बहिणीचं ते दोघं पुढं चाललं आणि तिला म्हणते एकदा मागं बघ बरं जरा. बघा एकदा मागं बघ जरा. आणि मग पोचलो. आगे बढ़े, चल क्या मना दो बजे दाल खाओगे। ओ हमरे को नहीं चलता है, हमरे में वसम नहीं चलता है। भैया चिंटू चिंटू बनायचे ये ना पहिले भाई तूच म्हणे हा बोल बोल दार काढवलं म्हणे ना ये दार काढवलंय बाई ए सरक बाजूला मन पाहिजे मला मुलगी झाली तेव्हा तू झाली तेव्हा चालेल ना म्हणा तुझीच घ्यायची म्हणा मला अरे ते चालेल पाहिजे म्हणा ऐक की आधी संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा आणि मी पसारा केला. सीएसकेच्या मॅचला रोहितने मारला 6. मुंबई आणि रोहितचे सीएसकेच्या मॅचला रोहितने मारला 6. मनालीचं नाव घेतो तीच आहे 7 जण. सीएसके आणि मुंबईच्या मॅचला धोनीने मारला 6. धोनीने मारला आता धोनीने मारला आता धोनीने मारला 6. मनालीचं नाव घेतो तीच आहे 7 जन्म फिक्स. दोघांनी तो सावरायचा. फायनली दोघांचं नाव घेऊन झालं आणि मग एंट्री घरात. बघू शकता सगळ्यांनी मग वेलकम केलं. खूप गर्दी झाली होती. फ्लॅट पण तसा मोठा आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचा फ्लॅट असणं बी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर ना मग काय आले आम्ही तर डायरेक्ट म्हणलं नवरीला डायरेक्ट किचनमध्ये घेऊन जा असं टाईपच नाही का. त्याच्यानंतर ना मग पुढे आता ठरलं होतं की अंगठीचं तर गेम खेळायचं ठरलं होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की आम्हाला सगळ्यांना निघायचं होतं. त्याच्यामुळं पुढं भरपूर लांब जायचं होतं कारण मामा त्यांना नगरला जायचं होतं. मग त्यांना म्हटलं सगळ्यांच्या मोठ्यांच्या पाया पडा. आणि मग त्यांनी सुरुवात केली एकमेकाच्या पाया पडायला. मग जसे त्यांच्या पाया पडले तसं मग ते पाया पडत गेले नाही का. म्हणजे आपण सुन्मुख देतो त्याप्रमाणे त्यांचा आशीर्वाद ते देत गेले. गर्दी बी भरपूर होती आणि मग काय सगळ्यांचा आशीर्वाद घेतला त्यांनी. आणि मग म्हटलं आता निघायचे. तर सगळ्यांच्या गप्पा गोष्टी अशाच चालू होत्या. पण तो खेळ राहिला कारण की मुंबईवरनं परत काहींना नगर तर काहींना पुण्याला जायचं आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर निघायचं होतं. मग आता ही आमची मोठी ताईच्या पाया पडले. भाऊजी तिकडं बसले होते. परत त्यांना तिथं जावं लागलं. परत तिथं पाया पडायला लागलं. असंच सगळ्यांचे पाया पडत होते. आम्ही सगळ्यांचे व्हिडिओ काढून घेतला. मी म्हटलं वहिनी परत आमच्या 2 वहिनी होत्या बहिणी होत्या. तरी पण अजून भरपूर जण आले नव्हते. पण तरी पण ह्या ज्या आहेत त्या मनालीची मम्मी आहेत. खूप छान आहेत. त्यांचा स्वभावही खूप छान आहे आणि खूप शांत आहेत. खूप भारी फॅमिली भेटली.
आणि मग सगळ्यांनी पैसे द्यायला सुरुवात केली. एक भारी असतं लग्न झालेलं की मुली नवरीपेक्षा नवरीची जास्त कमाई असते. आणि तसंच आमच्या वेळेस माझ्या बायकोनी सगळ्यांच्या पाया पडले, हातातले पैसे लोकांच्या हातात देऊन टाकले. कोणाचे दिले आजपर्यंत आम्हाला माहीत नाही, पण देऊन टाकले सगळे पैसे. असंच करायचं. ह्या 4 भाग तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद. मागच्या 3ऱ्या भागाला मस्त व्ह्यू गेलेत. असं तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या. काय चुकलं तर 100% सांगा. बाय.